सरकारला मराठा आरक्षण देण्याची सद्बुद्धी द्यावी असं साकडं मनोज जरांगेंनी श्रीरामाकडे घातलं। दरम्यान मराठा आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं। तर 22 जानेवारीला रस्त्यावर चालत असताना राम मंदिर सोहळ्याचा आनंद साजरा करणार असल्याची प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली आहे। केंद्र सरकारला आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना सद्बुद्धी द्या आणि मराठ्यांचं आरक्षण लवकर मिळावं, कारण रामाने अन्यायाच्या विरोधात संघर्ष केलेला आहे। मराठाही अन्यायाच्याच विरोधात संघर्ष करतोय। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे आणि मराठा समाजाचा संकल्प तोच आहे, स्वतःचे पोरं मोठे करणे। त्याच्यासाठी मुंबईला गेल्याशिवाय पर्याय नाही। हे शेवटचं आणि पहिलं आंदोलन। आम्ही आरक्षणाची लढाई लढायला 20 तारखेपासून मुंबईकडे मराठा समाज जातोय। आम्ही रस्त्यानं सुद्धा साजरा करू शकतो आनंद। मराठा समाज मनात भाव असला पाहिजे बस। भगवान श्रीरामानं सरकारला सद्बुद्धी दिली पाहिजे, केंद्र सरकारला, राज्य सरकारला, की त्या मराठ्यांवरती अन्याय होतोय आणि त्या मराठा समाजाचा हक्काचं असणारं ओबीसीतलं आरक्षण द्यावं ही सद्बुद्धी सरकारला दोन्ही पण द्यावी। जाऊ मराठी नंतर आरक्षण मिळाल्याच्या नंतरही जाऊ शकते 100%, का नाही जाणार, कारण आम्ही पण परंपरा पाळणारेच। भुजबळ राजकारणासाठी शिंदे फडणवीसांचा वापर करत असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। तर भुजबळांचं ऐकून फुकटचं भांडण विकत घेऊ नका असा इशारा देखील जरांगेंनी महायुती सरकारला दिलाय। दरम्यान आभाळ आलं की गिरीश महाजन फिरतात, त्यांना निबार गोळी द्या असा टोला जरांगे पाटलांनी लगावलाय। तुम्ही विरोध केला तरी आम्हाला ओबीसीत आम्ही येणारच आहेत, कारण आमच्या नोंदी सापडल्या। त्यामुळं काय म्हणतात ना, आपल्या मराठवाड्यात एक म्हण आहे की फुकटचं भांडण काय विकत घ्यायचं, त्याचं ऐकून ते त्याचा राजकीय स्वार्थ साधणार आहे आणि तुमच्या आमच्या तो उगाच वातावरण खराब करायला लागला आहे। तो राजकारणासाठी तुमचा वापर करतोय, कार्यक्रम घेतोय आणि तो त्याच्या केशी मागं करून घ्यायला लागला। त्याचे गुतलेला होता आणि ते मध्ये तिकडे कांदे खाली गेलता, ते त्याच्या केशी तुमच्या मागं करून घ्यायला लागला। गोरगरीब ओबीसी बांधवाचं कल्याण करायसाठी तो लढतच नाही। आता सरकार महाजन साहेब चालले, त्यांना चांगलं माहिती कोणची गोळी दिली रे गब्बस। त्याला आभाळ आल्यावर फिरलं की ते कोणची गोळी लागते सरकारला माहीत असतं, म्हणून मला माहीत नाही। मी डॉक्टर असतो, मी सांगितलं आमके आमके द्यायला, कारण ते झेंडू मामने काय नीट होणार नाही, त्याला निबार गोळी पाहिजे, ते देतील त्याला।